ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण लोकरीपासून नॅपकिन होल्डर किंवा टॉवेल होल्डर कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे ग्रीन कलरची लोकर घेतली, प्लॅस्टिकची बांगडी आणि 12 नंबरची सुई घेतली। सुरुवातीला आपल्याला इथे स्लिप नॉट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आता ह्या बांगडीमधून आपल्याला हा स्लिप नॉट काढून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत। 2 चेन घालून झाल्यानंतर इथे आता आपल्याला ह्या बांगडीमध्ये डबल क्रोशे घालून घ्यायचे। एकूण आपल्याला 75 डबल क्रोशे ते घालून घ्यायचे। आता आपले डबल क्रोशे ते घालून झालेले आहेत। त्यानंतर आता आपण इथे स्लिप स्टिच घालून लॉक करून घेऊया। त्यानंतर इथे एक चेन घालून घेऊया आणि त्याच टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या 9 टाक्यांमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला इथे एकूण 10 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। 5 6 7 8 9 आणि 10। आता आपले इथे 10 सिंगल क्रोशे घालून झाले। आता एक चेन घालायची आणि ही रिंग आपल्याला टर्न करून घ्यायची आणि परत आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक असे 10 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला ह्या सिंगल क्रोशेच्या 16 लाईन्स तयार करून घ्यायच्या आहेत। आता इथे 16 रो कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या रोसाठी इथे एक चेन घालून घ्यायची आणि हे टर्न करून घ्यायचं। त्यानंतर इथे आपल्याला 4 सिंगल क्रोशे घालायचे। 1 2 3 आणि 4। त्यानंतर आता इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे। त्यानंतर खालचे 2 टाके स्किप करून तिसऱ्या टाक्यापासून आपल्याला परत सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। 1 2 3 आणि 4। त्यानंतर इथे एक चेन घालायची आणि हे टर्न करून घ्यायचं आणि आता प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला मगाचसारखे सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। म्हणजे एकूण आपल्याला इथे परत 10 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। अशा प्रकारे एकूण आपल्याला 20 रो इथे कंप्लीट करून घ्यायचे। आता आपण हे फूल कसं बनवायचं ते इथे बघणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला मी इथे ब्राऊन कलरची लोकर घेतली आणि स्लिप नॉट घालून घेतलं। आता आपल्याला इथे 10 चेन घालून घ्यायचे। 3 4 5 6 7 8 9 आणि 10। त्यानंतर आता ह्या पहिल्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे। आता इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर
आता या रिंगमध्ये आपल्याला 15 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचेत. आता येलो कलरच्या लोकरीने इथे एक चेन घालून घेतली आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे घालून घेतला. आता आपल्याला इथे 4 चेन घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे घालायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, असे आपल्याला 3 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला 4 चेन घालून घ्यायचे आहेत. 2 3 आणि 4. परत पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या 2 टाक्यांमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हा राऊंड इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता पुढच्या राऊंडसाठी या गॅपमध्ये आपल्याला इथे 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर आता इथे 3 चेन घालून घ्यायचे आणि या खालच्या 2 हे जे टाक्या आहेत त्याच्यामधून आपल्याला लोकर काढून इथे एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर परत आपल्याला त्याच गॅपमध्ये 5 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता आपली इथे ही फुलाची एक पाकळी तयार झाली. आता आपल्याला या पुढच्या 3 टाक्यांमधला जो मधला टाका आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच घालून घ्यायचे. आता परत पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशे, 3 चेन, एक सिंगल क्रोशे, परत 5 डबल क्रोशे, अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं सनफ्लॉवर तयार झालं. आता आपल्याला हे जे बटन आहे ते ह्या मगाशी तयार करून घेतलेल्या पट्ट्यावरती इथे अटॅच करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते सुईमध्ये हिरव्या रंगाचा दोरा ओवून घेतला आणि आता हे आपण बटन इथे शिवून घेणार आहोत. आता बटन अटॅच करून झाल्यानंतर हे फूल सुद्धा इथे आपल्याला ह्या पट्ट्यावरती अटॅच करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते सुईला ब्राऊन कलरचा दोरा ओवून घेतला आणि आता आपण हे फूल इथे शिवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं बटन आणि फूल इथे अटॅच करून झालं. आता हे बटन आहे या फुलामधून आपण काढून घेणार आहोत बाहेर. अशा प्रकारे आपल्या इथे नॅपकिन होल्डर किंवा टॉवेल होल्डर रेडी झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.